नमस्कार. श्री शिवपुराण. शिव-पार्वती विवाह. सतीची परीक्षा. जेव्हा सप्तर्षी सतीची परीक्षा घ्यायला गेले, सप्तर्षींनी पार्वतीकडे जाऊन विचारले की तू अशी कठोर तपश्चर्या कोणासाठी करत आहेस? तेव्हा पार्वती संकोचून म्हणाली, माझा मूर्खपणा ऐकून तुम्ही लोक हसाल. मला शिवाला माझा पती बनवायचं आहे. पार्वतीचे बोलणे ऐकून सर्व ऋषी हसू लागले आणि म्हणाले की सर्व काही नष्ट करणाऱ्या त्या नारदाचा उपदेश ऐकून तुम्ही शिवाला आपला पती म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुला असा नवरा हवा आहे जो स्वभावाने उदासीन, कोणताही गुण नसलेला, निर्लज्ज, घाणेरडा, घर नसलेला, नग्नावस्थेचा आणि अंगावर साप धारण करणारा अशा वराला भेटून तुला काय सुख मिळेल? आता आम्ही म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी खूप चांगला वर निवडला आहे. आम्ही तुमच्यासाठी जो वर निवडला आहे तो लक्ष्मीचा स्वामी आणि वैकुंठपुरीचा निवासी आहे. तेव्हा त्यांचे म्हणणे ऐकून पार्वती म्हणाली की माझी ही जिद्द पर्वतासारखी मजबूत आहे. शिवासाठी मी हा जन्म गमावला आहे. माझा हा आग्रह लाखो जन्मी राहील. पार्वतीचे हे ऐकून सर्व ऋषींनी सांगितले की तू माया आहेस आणि शिव हाच देव आहे. तुम्ही दोघेही संपूर्ण जगाचे पालक आहात. असे बोलून सप्तर्षींनी पार्वतीला प्रणाम केला आणि तेथून निघून गेले. पार्वतीजींच्या दृढ भक्तीने भगवान शिवाचे मन जिंकले. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर एके दिवशी एक ब्रह्मचारी पार्वतीजींकडे आला. ब्रह्मचारी तपस्वी पार्वतींची विनंती मान्य करण्यापूर्वी ते म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर मुलगी तपश्चर्येला योग्य आहे का? मी बराच वेळ ध्यान केले आहे. तुझी इच्छा असेल तर तू माझी अर्धी किंवा संपूर्ण तपश्चर्या घे, पण अशी अवघड तपश्चर्या करू नकोस. तुझी इच्छा असेल तर त्रिभुवनाचा स्वामी भगवान विष्णूसुद्धा. पण पार्वतीने अशी अवहेलना केली की क्षणभर थांबला. मग तो म्हणाला, योग्य वरात 3 गुण दिसतात, सौंदर्य, कुलीनता आणि संपत्ती. शिवाला या तिघांपैकी एकही नाही. तुम्हाला नीलकंठ, त्रिलोचन, केसांचा केस असलेला माणूस, विभूतीचा नातू, सापांनी गुंडाळलेला शिव यात काही सौंदर्य दिसतं. त्यांच्या मालमत्तेला काय म्हणावे ते नागडेच राहतात. खूप उशीर झाला तेव्हा त्याने ते चामड्यात गुंडाळले. त्यांची उत्पत्ती कशी झाली हे कोणालाच माहीत नाही. ब्रह्मचारी काय म्हणत राहिली माहीत नाही, पण पार्वतीला तिच्या उपासकांची टीका आवडली नाही. त्यामुळे ती दुसरीकडे कुठेतरी जाण्यासाठी उठली. तेव्हा तिची भक्ती पाहून शिवाने ब्रह्मचारी रूपात प्रकट होऊन तिच्याशी विवाह केला. जिथं दृढ निश्चय, संकटे सहन करण्याची हिंमत आणि अतूट आत्मविश्वास असेल तिथे ध्येय निश्चितच साध्य होतं.